विधानसभा निवडणुका जसं जसं जवळ येत आहेत तसे तसे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। आज भारतीय जनता पक्षाने आपला मेगा प्लॅन जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार राज्यात 20 स्टार प्रचारकांची यादीही घोषित केलेली आहे। त्यात जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे सुद्धा आहेत। डॉक्टर संजय कुटे आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर आपलं अभिनंदन, आपली स्टार प्रचारकामध्ये नियुक्ती झालेली आहे। काय म्हणाल, कसा असेल भाजपचा मेगा प्लॅन? भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी स्टार प्रचारक म्हणून माझी नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो। आणि महाराष्ट्रामध्ये एक बघा की माझ्याकडे जी जबाबदारी दिली पार्टीनी, ती प्रामाणिकपणे तिला न्याय देण्याचं काम हे माझ्याकडून होतं। आणि भारतीय जनता पार्टीचा मेगा प्लॅन म्हटल्यापेक्षा जनतेचा मेगा प्लॅन काय आहे, आणि जनतेचा मेगा प्लॅनच हा आहे की आज ज्या प्रकारे 2 वर्ष 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीच्या शासनाने ज्या पद्धतीने लोकाभिमुख कामं केलेली आहेत, त्यामुळे जनतेनंच मेगा प्लॅन ठरवलेला आहे की महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणणे। खरं तर नितीन गडकरींना संघाने विनंती केली होती की राज्यात तुम्ही प्रचाराला यावं, त्यानंतर भाजपने केले। दोघांच्या विनंतीस मान देऊन नितीन गडकरी हे आता 1 महिना राज्यात प्रचार करणार आहे। नितीन गडकरींचा प्रचार आणि देशाचा आणि राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? माननीय नितीनजी गडकरी हे महाराष्ट्रातले आमचे मोठे नेते आहेत आणि ते देशाचे पण नेते आहेत, कारण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांनी लोकांना आकर्षित करण्याची कला आणि त्यांचं विकासाचं व्हिजन हे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये नितीनजी जिथं जिथं जातील किंवा महाराष्ट्रामध्ये फिरतील, निश्चितपणे नितीनजीचा भारतीय जनता पार्टी नव्हे तर महायुतीला मोठा एक चांगल्या प्रकारचा आधार होणार आहे आणि त्यांचा प्रभावसुद्धा महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। खरं तर शिंदे से बैर नाही, देवेंद्रजी तेरी खैर नाही असे टॅगलाईन देत सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रवक्त्यांना आपलं टार्गेट फक्त देवेंद्रजी आहे असं सुनावलं आहे। सोबतच त्यांनी हेही म्हटलं आहे की जे मनोज जरांगे आहे यांच्यावर कुठलीही टीका करू नका। कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? माननीय सुप्रियाजी सुळे ह्या महाराष्ट्राच्या सोकाळ नेत्या आहेत आणि त्यांची शिदोरी एकच आहे की ते माननीय शरद पवार यांच्या मुलगी आहे। परंतु एक बघा कि जितना देवेंद्र जी से तुम नफरत करोगे उतना ही जनता उनसे ज़्यादा प्यार करने लगती है। आणि सुप्रियाताईंच्या या वाक्यामधून आणि या मानसिकतेमधून आपल्याला एक पाहायला मिळतं की सातत्यानं माननीय पवारसाहेबांनी सुप्रियाताईंवर जे आरोप होतात की जातीवादाची सुरुवात या महाराष्ट्रात यांनी सुरुवात केली, ते निश्चितपणे त्यांची मानसिकता या वाक्यामधून आणि त्यांच्या या टॅगलाईनमधून दिसते आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता या जातीवादाला कुठेही थारा देणार नाही आणि माननीय देवेंद्रजी यांचं जे दृष्टी आहे, जे व्हिजन आहे, ते कोणत्या जातीचा हा विषय नाही, तर महाराष्ट्रासाठी एक योग्य नेता म्हणून जेव्हा जनता त्यांच्याकडे पाहते त्यावेळेस निश्चितपणे तुम्ही कितीही अशा खालच्या दर्जाचं राजकारण करा किंवा जातीवादाचं पोषक असं वातावरण तयार करा, पण या जातीवादाच्या वातावरणाला विकासाभिमुख आणि व्हिजन असलेला देवेंद्रजी सारखा नेता आणि जनता ही निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। परकीय गुंतवणुकीत राज्य हे अव्वल स्थानावर आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी आज केलं, मात्र त्यावरही विरोधकांनी मोठी टीका केली आहे। कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? विरोधकांची टीका आजकाल एक मजाकचा विषय झालेला आहे। तुम्ही एक बघा की त्यांना कोणताही विषय असो जो वास्तविकतेत आहे, या महाराष्ट्रामध्ये घडतो आहे, देशात घडतो आहे, परंतु तो खोटं बोलत राहायचा एवढाच एक त्यांचा विषय चालू असतो। आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये आकडेवारीसहित की जे केंद्र शासनाने आणि एजन्सीने प्रकाशित केले त्यामध्ये महाराष्ट्र हा 1 क्रमांकावर आहे। या 3 महिन्यामध्ये जेवढी गुंतवणूक मागच्या जूनपर्यंत जेवढी गुंतवणूक 3 महिन्यामध्ये या देशामध्ये झाली त्यातली 52% गुंतवणूक या महाराष्ट्रात झाली आहे। म्हणजे एकीकडे पूर्ण देश आणि एकाकडे महाराष्ट्र 50%मध्ये आणि त्यापेक्षा जास्त। हे असताना देखील फक्त खोटं बोलत राहायचं हा एकमेव बिझनेस त्यांचा चालू आहे। आणि तेच म्हणतो आहे की यांना तर आता अशी कावीळ झालेली आहे की या प्रकारे महायुती काम करते आहे। आता उद्या गणपती बाप्पाचं आगमन आहे, उद्या गणेशोत्सव आहे,
पण यांना हेही म्हणाले हे मागे पुढे खोटं बोलायला पाहतील नाही, कारण आम्ही म्हणतोय उद्या गणपती बाप्पा येणार आहे तर हे म्हणतील नाही गणपती उद्या येणार नाही आहेत, हे खोटं बोलतायत. या लेवलची यांची आता मानसिकता, मला मजाकच्या शिवाय आणि हसण्याशिवाय यांच्यावर आता उत्तर आम्ही देऊ शकत नाही. खरं तर काल परवा लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून काही वादंग निर्माण झालं होतं. त्यानंतर देवेंद्रजींनी याबाबतीत एक SOP लागू करण्याची घोषणा केली. का ही वेळ आली SOP घोषणा करण्याची? महायुतीमध्ये काही या योजनेबाबत गडबड आहे? महायुतीमध्ये कुठेही या योजनेबद्दल गडबड नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि चांगल्या प्रकारे योजना डिझाईन केलेली आहे आणि आज आमच्या माता आणि भगिनी अतिशय आनंदित आहेत. जर तुम्ही माता भगिनींच्या रिॲक्शन जर घेतल्या तर तुम्हालाही समजेल की त्यांचा स्वाभिमान आता जागृत झालेला आहे आणि म्हणून कुठेही आमच्यामध्ये बेबनाव नाही. SOP एवढ्यासाठी आहे की ज्या पद्धतीनं काही लोकांनी 420 करण्याची जी प्रवृत्ती असते महाराष्ट्रामध्ये काही लोकांमध्ये, त्यांनी आपण बघितलं असेल की एकाने 30 अर्ज भरले आणि त्यातले 27 एकट्याचेच पास करून घेतले वेगवेगळे आधार कार्ड जोडून. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यासाठी नवीन SOP पुढे भविष्यामध्ये आणि जे काही याच्यामध्ये या लोकांनी असं केलं असेल त्यांना दंड कसा करतील याबद्दल SOP आहे. 3 पक्षांच्या याच्यामध्ये कुठे SOPचा विषय येत नाही. राज्यात सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून पोलिसांचा अवमान होईल अशा घटना घडत आहेत. कुठंतरी त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खचल्याचं दिसतं किंवा खचूही शकतं. कसं बघता या गोष्टीकडे? याला कुठं आवर घातलं पाहिजे? या महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातील सर्वोच्च आणि चांगल्या प्रकारचं पोलीस दल आहे. निश्चितपणे या पोलीस दलावर बोलताना सगळ्यांनी संयमित आणि त्यांचा आदर होईल याच पद्धतीनं बोलावं. आणि माझी विनंतीसुद्धा राहणार आहे कोणत्याही पक्षात असो, पोलीस दलावर बोलताना त्यांनी ती पातळी गाठू नये की जेणेकरून त्याचं मॉरल कमी होईल. कारण आपल्या महाराष्ट्र कायदा व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ही पोलीस दल अतिशय उत्तम काम करते आहे. त्यामुळे त्यांचं मनोधैर्य कसं वाढेल या संबंधितच आपण वक्तव्य करावे अशी माझी विनंती राहणार आहे. थोड्याच वेळापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी असं म्हटलंय की अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं आहे. दुसरीकडे आमदार संजय गायकवाड हे सुद्धा मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या कामकाजाला कंटाळून उपोषणाचा इशारा देतात. कुठं सरकार या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास किंवा सरकार अपयशी ठरतंय? नाही बघा, कधी कधी काय होतं की जेव्हा जनता असते त्यांचा जेव्हा एखाद्या विषयासाठी रेटा असतो आपापल्या मतदारसंघामध्ये आणि निश्चितपणे आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आहे म्हणून आमची भावना असते की ते काम जनतेचं काम असते. स्वतःचं वैयक्तिक कामाचा वेगळा विषय आहे, पण जनतेच्या कामासाठी ते लवकर व्हावं, जनतेला लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा असते. म्हणून आम्ही थोडंसं काही ठिकाणी ॲग्रेसिव्ह होतो. पण याचा अर्थ हा नाही की प्रशासन किंवा अधिकारी काम करत नाहीत, ते पण काम करत आहेत. पण जी अपेक्षा एखाद्या वेळेस आमची होते की लवकर काम झालं पाहिजे ते जर झालं नाही तर एखाद्या वेळेस थोडंसं या पद्धतीचं वक्तव्य होते. पण ते वक्तव्य करणंसुद्धा चुकीचं आहे. सामंजस्यानं, संयमानं आणि सातत्य जर पाठपुरावा आपण केला तर अधिकारीसुद्धा त्याला व्यवस्थित दाद देतात, हा माझा अनुभव आहे. शेवटचा प्रश्न, राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. काय आव्हान असणारे भाजप आणि महायुतीसमोर? विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जाणार? कशा आव्हानाचा सामना करा? एक बघा, महायुतीचं या 2.5 वर्षातला जो कारभार आहे आणि मागच्या 2.5 वर्षातला महाविकास आघाडीचा कारभार जनतेच्या समोर आहे. मागच्या 2.5 वर्षातला महाविकास आघाडीचा कारभार हा फेसबुक लाईव्हवरचा कारभार होता आणि जे शब्द त्यावेळेस हे महाविकास भकास आघाडीचं शासन करताना त्यांनी दिले होते, बांधावर जाऊन दिले होते, ते मुख्यमंत्री झाले, एकही शब्द त्यांनी पाळलेला नाही. 2.5 वर्षामध्ये ज्या ज्या योजना होत्या लोकोपयोगी त्या सगळ्या बंद करण्याचा आणि भ्रष्टाचार करण्याचा याच्या व्यतिरिक्त त्यांनी उद्योग केला नाही. 2.5 वर्षामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय लोकाभिमुख योजना ह्या राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र 1 नंबरवर जातो आहे. त्यामुळे आव्हान आमच्यासमोर नाही आहे, आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे आणि जनता या देशात या महाराष्ट्रातील सुज्ञ आहे. जातीवादाला कुठेही थारा देणार नाही आणि आमचा अंतर्गत जर तुम्ही म्हणाल तर आमच्यामध्ये आव्हान एवढंच आहे की ज्या पद्धतीनं आमच्याजवळ सध्या आमदारांची संख्या आहे ती कायम राखत अजून आमदार जास्त कशी निवडून येतील याचा मेगा प्लॅन म्हटल्यापेक्षा जनतेच्या हृदयामध्ये जाऊन त्यांच्या मनावर राज्य करून
त्यांच्या भावना समजून हा आम्ही निश्चितपणे मेगा प्लॅन पूर्ण करणार आहे. तर नक्कीच देवेंद्रजींना जेवढा विरोध तुम्ही कराल तेवढं देवेंद्रजींना राज्यातील जनता प्रेम देईल असं सुप्रियाताईंना प्रतिउत्तर डॉक्टर संजय कुटे यांनी दिलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.